दुकानांमधून पॅकवाली पाण्याची बॉटल घेतो. ती पाण्याची बॉटल आपण म्हणतो थंड दे, फ्रीजमधली दे, चिल्ड दे, पण ती खरंच थंड असते का? ती जेव्हा पॅक केली तेव्हापासून ती कितीतरी ट्रक्समधून, ट्रान्सपोर्ट्समधून येते आपल्याकडे, कितीतरी शॉप्समधून, डिस्ट्रीब्युटर्सकडून, छोट्या शॉप्समधून, मग आपल्यापर्यंत पोचताना किती दिवस गेलेले असतात त्याला पाण्याला. किती दिवस ते पाणी प्लॅस्टिकच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या बॉटलमध्ये असतं आहे माहिती? किती दिवस आहे का किती महिने आहे ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं. बरं, ते ट्रान्सपोर्टमधून येताना गरम झालं नसेल कशावरून? कितीतरी तुम्ही ट्रक्स बघितले असतील, पाण्याच्या बॉटल्स, कोल्ड्रिंकच्या बॉटल्स भरून खचाखच भरून चाललेले असतात रोडवरून. मग ते उन्हाला एक्सपोज नाही होत? ते उन्हामध्ये नसतात तापलेल्या बॉटल्स? साधी सोपी गोष्ट घ्या, तुम्ही गाडीमध्ये, कार्समध्ये बरीच जण पाण्याची बॉटल ठेवतात. ती पाण्याची बॉटल आपण डोअरमध्ये ठेवतो त्यावेळेला सनलाईट किंवा ऊन येत असेल आतमध्ये गाडीमध्ये, तर ती बॉटल तापत नाही का? पटकन आपण म्हणतो तापलंय पाणी, राहू दे, आत्ता नको पिऊया, नंतर पिऊया, किंवा मग ते थंड झाल्यावर दुसऱ्या दिवशी रात्री कधीतरी पिलं जातं, तहान लागली खूप म्हणून. पण ते पाणी सेफ नाही आहे. प्लॅस्टिक हीट झालं की ते BPA आणि अदर हार्ड केमिकल्स रिलीज करतं, डेंजरस केमिकल रिलीज करतं, जे पाण्यात मिक्स होतात आणि ते आपल्या बॉडीमध्ये जातात. त्यामुळे मोस्टली प्लॅस्टिक तर टाळावंच, हे तर माझं म्हणणं आहे. कारण प्लॅस्टिक असाही आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे आणि पर्यावरणासाठी किती अपायकारक आहे तुम्हाला माहितीच आहे. खूप कमी पर्सेंटेजचं प्लॅस्टिक रिसायकल होतं.